नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण महत्त्वाच्या ज्या म्हणी आहेत, ज्या परीक्षेला येतात, दरवेळेस रिपीट केल्या जातात, त्यावरील आधारित प्रश्न पाहणार आहोत. प्रश्नार्थक स्वरूपात हे सगळं असेल तर तुम्ही व्हिडिओ थोडा प्रश्नानंतर पॉज करून त्याचं उत्तर काय असेल हे एकदा सांगून नंतर व्हिडिओ पुन्हा प्ले करू शकता. म्हणजे तुम्हाला जे आहे प्रॅक्टिस होईल. हे सगळं मी बोलत आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, पहिला जो आपल्याला म्हण दिसते ती आहे अति तिथे माती. याचं काय असू शकतं? मेहनतीचं फळ मिळतं, कमी प्रयत्नात यश होतं, अतिरेक केल्यानं नुकसान होतं, की धैर्य ठेवल्याला यश मिळतं. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. तर अति तिथं मातीचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर आहे अति शहाणा त्याचा बैल रिकामा. याचा अर्थ काय असू शकतो? फार शहाणपणा कामाचा नसतो, शहाणपण नेहमी फायदेशीर असतं, मेहनत नको, नशीब बलवान असतं. तर याचं उत्तर असेल फार शहाणपणा कामाचा नसतो. आडला हरी गाढवाचे पायधरी. या म्हणीचा अर्थ काय आहे? शत्रूशी मैत्री करणं, अडचणीत कोणाच्याही मदतीला जावे लागते, मूर्खपणा करणं, फसवणूक करणं. त्याचं उत्तर आहे 2 नंबर, अडलाहरी गाढवाचे पायधरी. म्हणजे अडचणीत कोणाच्याही मदतीला जावं लागतं. अडतील असतील शिते तर जमतील भूते. म्हणजे काय आहे? तर फायदा असेल तर लोक काय होतात? जमा होतात. फायदा नसेल तर लोक तुमच्या मदतीला येणार नाही. अग्नीतून निघून फुपाट्यात पडणे. म्हणजे काय असतं? तर मोठ्या संकटात सापडणे. ओके. त्यानंतर आधी पोटोबा मग विठोबा. याचा अर्थ काय आहे? पोटाची गरज आधी पूर्ण करावी. आपलेच आत आपलेच ओठ. आपल्याच माणसांमुळे अडचण येते, त्याला म्हणतात आपलेच दात आणि आपलेच ओठ. आपल्या बिलावर आयत्या बिळावर नागोबा. म्हणजे दुसऱ्याच्या मेहनतीचा फायदा घेणं. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2. याचा अर्थ काय असेल? अपेक्षापेक्षा जास्त लाभ. ओके. त्यानंतर आंधळे दडतात, कुत्रे पीठ खातात. याचा अर्थ काय आहे? एक काम करतो, दुसरा फायदा घेतो. ठीक आहे. आंधळे दडतात आणि कुत्रे पीठ खातात. त्यानंतर इकडे आळ तिकडे विहीर. याचा अर्थ काय आहे? दोन्ही बाजूंची अडचण. त्यानंतर उचलली जीभ लावली टाळूला किंवा टाळ्याला. त्याचा अर्थ आहे विचार न करता बोलणे. उथळ पाण्याला खळखळाट फार. थोडं ज्ञान असलेला जास्त बडाई मारत असतो. त्यानंतर ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. म्हणजे काय? अति फायदा घेऊ नये. ना एक नाधळ भाराभर चिंध्या. म्हणजे अनेक काम अपूर्ण ठेवणं. कावळे कावळा गावाला कावळा. हे थोडीशी मिस्टेक असू शकते लिहिण्यामध्ये, पण याचा अर्थ आहे दुसऱ्या गोष्टीला जास्त महत्व देणं. कामापुरता मामा. म्हणजे काय? गरज असेल तेव्हाच गोड बोलणारे. खान तशी माती. पालकांसारखीच मुलं असतात. गावाला गाढवाला गुळाची चव काय. अनुभव नसलेल्याला महत्व कळत नाही. गरज सरो वैद्य मरो. म्हणजे उपकार विसरणे. त्यानंतर गरजेल तो पडेल काय. याचा अर्थ काय आहे? मोठ्या बोलण्याने काम होत नसतं. गोमजायला अन पोटात पाय. ओके. गोगल गायन पोटात पाय असा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ आहे बाहेरून गरीब आणि आतून कपटी. घरची प्रत्येक घरी मातीच्याच चुली. याचा अर्थ आहे सर्वांची परिस्थिती सारखीच असते. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. याचा अर्थ काय आहे? प्रत्येकाला कधी ना कधी संधी मिळते. चोर सोडून संन्यासाला फाशी. म्हणजे निरपराधाला शिक्षा होणं. चोराच्या मनात चांदणं. म्हणजे सतत भीती वाटणं. चोरावर मोर. याचा अर्थ आहे दुसऱ्यावर मात करणं. झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हणजे गुपितच ठेवावं. त्यानंतर ताकापुरती अक्कल. म्हणजे काम होईल तोपर्यंत गोड बोलणं. तोंडावर शहाणी तो पाठीमागे चालेल. तर याचा अर्थ असा आहे की समोर चांगले आणि आतून स्वार्थी. थेंबे थेंबे तळे साचे. थोड्या थोड्या गोष्टीनं मोठा साठा होत असतो. काळ्या दगडावरची रेघ. म्हणजे एक खाजगी गोष्ट किंवा एक महत्वाची गोष्ट किंवा दगडापेक्षा वीट मऊ असं जर आलं तर त्याच्यात लिहायचं की लहान संकट सहनशील वाटतं. त्यानंतर दिसायला आंधळा. याचा अर्थ आहे गुणी पण थोडे दोष असलेला. दुरून डोंगर साजरं. लांबून चांगलं जवळून वेगळं. नाचता येईना अंगण वाकडं. याचा अर्थ आहे दुसऱ्यांना दोष देईन. नाव मोठं लक्षण खोटं. नाव मोठं पण काम शून्य. नाकापेक्षा मोती जड. नोकराची मिजास जास्त. पळसाला पानं 3. म्हणजे याचा अर्थ आहे सारखीच परिस्थिती. पाण्यामध्ये परमेश्वर.
याचा अर्थ आहे लोक म्हणतात ते खरं मानणं. पालत्या घड्यावर पाणी याचा अर्थ आहे उपदेश निष्फळ. पी हळद आणि हो गोरी असा येते. पी हळद नि हो गोरी म्हणजे संयम ठेवावा. पुढच्याच ठेस मागचा शहाणा म्हणजे दुसऱ्याच्या अनुभवातून बोध घेणं. बळी तो कानपिडी म्हणजे बलवान सत्ता गाजवतो. बुडत्याचा पाय खोलात. अवनती सर्व बाजूंनी होते. बुडत्याला काळीचा आधार. थोडी मदतही महत्वाची असते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. लहानपणीच गुण दोष दिसत असतात. यथा राजा तथा प्रजा म्हणजे प्रजेवर राजाचा प्रभाव. लहान तोंडी मोठा घास आपल्या योग्यतेपेक्षा जास्तच चांगलं वर्तन म्हणजे मोठं वर्तन करणं. वराती मागून घोडे म्हणजे याचा अर्थ आहे उशिरा केलेली कृती निरर्थक असते. त्यानंतर वासरात लंगडी गाय शहाणी. मूर्खात थोडा शहाण माणूस जो असतो तो शहाणा माणूस उठून दिसतो. हत्ती गेला शेपूट राहिलं याचा अर्थ आहे काम जवळजवळ पूर्ण झालं. हातच्या कंकणाला आरसा कशाला याचा अर्थ आहे स्पष्ट गोष्टीला पुरावा नको. तर अशा प्रकारे आपण महत्वाच्या ज्या म्हणी आहेत त्या कंप्लीट केलेल्या आहेत. यावर तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की प्रश्न पडतो तर सगळ्यांनी लक्षात ठेवा या ज्या म्हणी आहेत या पूर्ण असल्या पाहिजे. सोबतच तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की येत्या सेशनमध्ये जे तुमचे मोठे दादा वगैरे कोणी असतील तुमच्या ओळखीचे त्यांना एक माहिती तुम्ही पोहोचवू शकता. ज्या माहितीबद्दल मी तुम्हाला सांगतो ची माहिती आहे वायसॅट नावाच्या याच्या एका परीक्षेबद्दल. तर तुमच्यापैकी कोणतेही जे महत्वाचे तुमचे ओळखीतले लोक असतील त्यांना तुम्ही ही वायसॅट बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती पोहोचवू शकता. आणि याची इन्फॉर्मेशन मी कशात टाकली आहे एक सेकंड. ओके याची इन्फॉर्मेशन बहुतेक याच्यात टाकली गेलेली नाहीये पण तुम्हाला त्याबद्दल इथे आहे. तर वायसॅट बद्दल तुम्हाला एवढंच सांगायचंय की ही परीक्षा सध्या लाईव्ह आहे. तर ज्यांनाही ही परीक्षा द्यायची असेल तर ही वायसॅटची परीक्षा देऊ शकता. 18 जानेवारीला ही परीक्षा होणार आहे. ओके सो थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये.